दलित महासंघाकडून अनोखं आंदोलन। सांगलीहून माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम दिनांक 10/6/2023 रोजी काम सुरू झाले। सदर रेल्वे पुलाचे नूतनीकरणाचे काम आज 13 महिने पूर्ण झालं। सदर पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला गेला। सदर पुलाच्या कामाचे टेंडर पद्धतीने जाहीरनामा काढला गेला, पण राजकीय दबावपोटी व टक्केवारीच्या हौसेपोटी स्थानिक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना दबावपोटी सदर पुलाचे काम देण्यात आलं। पण सदर कॉन्ट्रॅक्टर व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना सदर पैशाच्या वाटणी कमी पडल्याने पुन्हा बजेट वाढवून घेण्याच्या षडयंत्राने पूल फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण करून देण्याची लेखी करारपत्र असून सुद्धा पुलाचे काम या ठिकाणी विनाकारण पुढे ढकलण्यात आलं। तसंच या ठिकाणी सदर पुलाहून सांगली बाजारपेठेत येणारे असंख्य पूर्व भागातील नागरिक, विद्यार्थी, शासकीय ऑफिसच्या कार्यालयात येणारे सर्व वादविवाद तसेच अपघात वाहनधारकांच्या नावावरून झाले। याला जबाबदार संबंधित ठेकेदार व बांधकाम अधिकारी असून शासनाने झोपेची सोंग घेत सांगलीकरी यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे। संबंधित पुलाची नागरिकातून येण्या जाण्याकरिता जाब विचारण्यात गेला असता ठेकेदार व अधिकारी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी पूल खुला करण्याचं आश्वासन दिलं गेलं। संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं, तसेच त्यांना देण्यात आलेल्या या पुलाचे बिल अदा करण्यात येऊ नये। करारपत्राप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर दंडाची कारवाई व्हावी। संबंधित भ्रष्टाचारी बांधकाम अधिकारी महाशय यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या जंगम मालमत्ता आणि कॉल डिलीटची CID चौकशी करा। तसेच कायदेशीर बाबी करारपत्र करूनही काही गोष्टी अंमलात न आणल्यामुळे संबंधित बांधकाम अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा। संबंधित पूल 15 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत लोकांसाठी खुला करण्यात यावा। यासाठी 10/8/2024 रोजी दुपारी 12:30 वाजता लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथून बायपास चौक चिंतामणी नगर उड्डाणपूल येथे घोडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व डॉक्टर उत्तमदादा मोहिते, राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेकर, राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे, महाराष्ट्र निरीक्षक माननीय विजयभाऊ घाडगे, जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुळे, शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महावीर चंदन शिवे, अल्पसंख्याक राज्याध्यक्ष माननीय सनाउल्ला बावचकर, जिल्हा सरचिटणीस बंडाभाऊ मोरे, तालुका अध्यक्ष माननीय सचिनभाऊ मोरे, तेजस मोरे, सागर कांबळे, अनिल गायकवाड, सागर कांबळे, यश कांबळे, साहिल गायकवाड, अर्जुन मोहिते, सतीश वारे, वैभव कोले, रोहित माटे, गौरव हेगडे, राजू सनदी, सलीम मुल्ला, सूरज आवळे यासह असंख्य कार्यकर्त्यांसह हे आंदोलन करून या संबंधित अधिकारी व प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा संबंधित ठेकेदार यांच्या घरावर चप्पल मोर्चा काढण्यात येणार याचीही दखल संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी घ्यावी। दलित महासंघाचं जय हो, दलित महासंघाचं जय हो, दलित महासंघाचं जय हो। अरे मागणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच्या, अरे कुणचं म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कुणचं म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अरे अधिकाऱ्याला सेवेतनं बडतर्फ केलंच पाहिजे, अरे कुणचं म्हणतोय होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही। दलित सांगलीहून माधवनगरकडे जाणारा चिंतामणी नगरच्या पुलाचे दुरुस्तीकरण व बांधकाम या ठिकाणाला काढण्यात आले। तसेच हा पूल नवीन करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी शासनाने बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला। ह्या पुलाचे काम 2023 मध्ये चालू झाले। हे काम पूर्ण करून फेब्रुवारी 2024 मध्ये देण्याचे लेखी कागदोपत्री आश्वासने व लेखी प्रमाणे कायदेशीर बाबी पूर्तता करून सुद्धा या ठिकाणाला 2024 फेब्रुवारीमध्ये हा पूल बांधकाम ठेकेदार तसेच बांधकाम अधिकाऱ्यांनी
करून घेतलेला नाही. संबंधित ठेकेदाराने पुलास विलंब केला तर त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने दंडाची कारवाई होईल, त्याचं बिल आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीने लेखी नोटरी करून सुद्धा या ठिकाणाला ठेकेदारावर कोणत्या पद्धतीची कारवाई झालेली नाही. चिंतामणी नगर असेल, माधवनगर असेल, सांगलीचा जो इकडे माधवनगरकडे महापालिकेचे जे हद्द असेल तिथे जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे. तसेच या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातून येणारे विद्यार्थी असतील, व्यापार वर्ग असेल, तसेच शासनाच्या शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांचे सुद्धा या ठिकाणाला हाल होत आहे. आणि या ठिकाणी ठेकेदाराने आत्ता आम्हाला 15 ऑगस्टला पूल देतो अशी सुद्धा लेखी आश्वासनं या ठिकाणाला दिलेली आहेत. पण पुलाचं काम बघता अजूनसुद्धा अपुरं आहे आणि संबंधित बांधकाम अधिकारी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही. कारण या सगळ्यांनी मिळून मिल बाटके खाएंगे अशी या ठिकाणाला भ्रष्टाचाराचं मोठं गौंडबांगाल केलेलं आहे. संबंधित पूल हा वेळेत झाला असता तर त्या ठिकाणाला येणारा निधी या ठिकाणाला अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात हडपण्यात आला नसता. त्यामुळे संबंधित राजकीय नेत्यांचा या ठिकाणाला आशीर्वाद असून संबंधित ठेकेदार हा एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचं समजलं जाते. त्यामुळे याकडे पूर्णपणे शासनाने दुर्लक्ष केलं आहे. याचा जाहीर निषेध व संबंधित ठेकेदाराला कारवाई करा, त्याचं बिल अदा करू नका, अधिकाऱ्याला बडतर्फ करा आणि तात्काळ पूल चालू करा. म्हणून आज आम्ही ठेकेदार साहेब आणि अधिकारी घोडं आणलेले आहेत. हे आम्ही आज घोडं घेऊन आलोय आणि तुम्हाला दाखवायला आणलेत. येत्या काळात संबंधित 15 ऑगस्टपर्यंत पूल आम्हाला ताब्यात न दिला नाही व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाली नाही तर अधिकारी साहेब हा घोडा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.